हॅलो, मी स्मिता. खमंग फूडमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्री स्पेशल मस्त असा खमंग आणि कुरकुरीत साबुदाणा वड्याची रेसिपी पाहणार आहोत. बऱ्याचदा आपण साबुदाणा वडा जेव्हा बनवतो ना तेव्हा तो तेलात फुटतो किंवा जास्त तेलकट होतो, अजिबात कुरकुरीत होत नाही. तर यासाठी मी आज तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे. साबुदाणा वडा बऱ्याच काळासाठी कुरकुरीत व्हावा यासाठी आपल्याला एक खास पदार्थ वापरायचा आहे, ज्यामुळे अजिबात तेलकटही होणार नाही आणि बऱ्याच काळापर्यंत हा कुरकुरीत सुद्धा राहतो. जेव्हा आपण साबुदाणा वडा बनवतो ना तेव्हा बऱ्याचदा आपल्याकडून छोट्या छोट्या या गोष्टी चुकत असतात आणि त्यामुळे आपला साबुदाणा वडा फसतो. आणि जर या चुका आपण टाळल्या ना तर आपला साबुदाणा वडा कधीच फसत नाही, तो परफेक्ट आणि कुरकुरीतच होतो. तर व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेल्या आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही अजिबात स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी, सिंपल, सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर साबुदाणा वडा बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साबुदाणा कसा भिजवायचा. साबुदाणा वडा बनवत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, साबुदाणा जर व्यवस्थित भिजला नाही किंवा अगदी जास्त भिजला ना तर आपले हे साबुदाणे वडे आहे ना ते तेलकटही होतात आणि तेलामध्ये सुद्धा फुटतात. तर त्यासाठी आपल्याला साबुदाणा व्यवस्थित विसळून घेणे फार गरजेचं आहे. तर इथे मी 2 कप एवढा साबुदाणा घेतलेला आहे. साधारणतः 4 ते 5 जणांसाठी साबुदाणे वडे आपण करणार आहोत. साबुदाणा स्वच्छ धुवून आता इथे मी अर्धा कप सुरुवातीला पाणी घेतलेलं होतं. त्यातलं अगदी पाव कपापेक्षाही कमी पाणी हे साबुदाणा भिजवण्यासाठी आपल्याला लागणार आहे. तर कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा साधारणतः 5 ते 6 तास भिजत ठेवणं गरजेचं आहे. किंवा साबुदाणा तुम्ही रात्रीच भिजवला ना तरीही चालेल. तुम्ही पाहिलं असेल अगदी अर्धा इंच पाणी वरती राहील एवढं पाणी मी हे साबुदाणा भिजवायला ठेवलं आहे. तर पहा, रात्रभरासाठी हा साबुदाणा मी भिजवून घेतलेला आहे किंवा 5 ते 6 तासांसाठी सुद्धा तुम्ही हा साबुदाणा भिजवून घेऊ शकता. हे पहा, अशा पद्धतीने हा मोकळा साबुदाणा आपल्याला साबुदाणा वड्यासाठी भिजवायचा आहे. अगदी असाच साबुदाणा तुम्हीही भिजवून घ्या, तेव्हाच आपले साबुदाणे वडे कुरकुरीत होणार आहे. अगदी मऊसूत जर साबुदाणा तुम्ही भिजवला किंवा पाण्याचे प्रमाण जास्त झालं तर साबुदाणा वडा हा तेलात फुटतो आणि तेलकट सुद्धा होतो. तर ही काळजी आपल्याला साबुदाणा भिजवत असताना घ्यायची आहे. आता आपण याला एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया, म्हणजेच आपल्याला सर्व एकजीव करण्यासाठी व्यवस्थित होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट, साबुदाणा जितका जास्त असेल ना त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला बटाटा घ्यायचा आहे. साबुदाणा वडा बनवत असताना शक्यतो आपल्याला बटाट्याचे प्रमाण कमीच घ्यायचे आहे, म्हणजेच साबुदाणा थोडा जास्त आणि बटाटा थोडा कमीच घ्यायचा आहे. इथे मी हा एक उकडलेला मोठा बटाटा घेतलेला आहे. आता हा या साबुदाण्यांमध्ये आपण किसून घेऊया किंवा स्मॅश करून घेतला तरीही चालेल. व्यवस्थित किसून झालेला आहे. यातच आता बाकीचे राहिलेले जिन्नस सर्व टाकून घेऊया. या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली ना तर साबुदाणा वडा अजिबात बिघडत नाही. त्यानंतर पाऊण कप भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घेतलेला आहे. थोडासा जाडसर कुटून घेतलेला आहे. त्यातच इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरला थोड्याशा फिरवून घेतलेल्या आहे. त्यातच लगेच आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपले हे साबुदाणे वडे कुरकुरीत राहावे अगदी संपेपर्यंत, तर त्यासाठी आपल्याला 1 चमचाभर एक साहित्य घालायचं आहे. ते म्हणजे इथे मी घातलेलं आहे वरईचं पीठ, म्हणजेच भगरीचं पीठ. हे पीठ मी मिक्सरला छान असं बारीक करून घेतलेलं आहे. 1च चमचा आपल्याला इथे घालायचं आहे. आता हे आपण उपवासाला करत आहोत म्हणून मी इथे वरईचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही इथे साबुदाण्याची पावडर करून घातली तरीही चालेल. इथे महत्त्वाची अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. साबुदाण्यामध्ये जर जास्त प्रमाणात पाणी असेल ना तर तो तळताना ते जे पाणी आहे ना त्याची वाफ तयार होते आणि ती जी वाफ आहे ना ती बाहेर येण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे आपला साबुदाणा फुटतो. त्यासाठी आपल्याला जो साबुदाणा आहे ना हा कमी पाण्यामध्ये भिजवायचा आहे.
ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तेव्हाच साबुदाणे वडे जे आहे ते तेलामध्ये फुटणार नाही. सर्व जिन्नस एकजीव करून घेतले. त्यानंतर मस्त असे वडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. लहान मोठ्या आकारामध्ये तुम्हाला जसे हवे तसे हे वडे तयार करून घ्यायचे आहेत. आणि जे भगरीचं पीठ आपण यामध्ये वापरलेलं आहे ना, त्यामुळे वड्यांना छान असं मस्त असं बाइंडिंग आलेलं आहे. त्यामुळे आपले वडे सुद्धा एकदम कुरकुरीत होणार आहेत. हे पहा, सगळे छान असे एकसारखे वडे माझे आता इथे बनवून तयार झालेले आहे. आता हे तळून घ्यायचे आहेत. पण त्यापूर्वी एक चटणी तयार करून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आणि पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. नंतर 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरं असेल तर तुम्ही तेच देखील वापरू शकता. त्यानंतर 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे. दह्यामुळे छान अशी आपली आंबट गोड चवीची चटणी तयार होणार आहे. तर फ्रेश दही या ठिकाणी मी इथे वापरलेलं आहे, किंवा तुम्ही दह्याऐवजी लिंबाचा रस देखील वापरू शकता. अर्धा चमचा जिरं घातलेला आहे. चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. आता मी इथे अर्धी वाटी पाणी घालून हे मिक्सरला वाटून घेणार आहे. पाहू शकता छान अशी चटणी तयार झालेली आहे. आता या चटणीवरून मस्त अशी फोडणी देऊन घेऊया. तसं बघायला गेलं तर या चटणीला अजिबात फोडणीची गरज नाही, परंतु फोडणी दिल्यानंतर अजूनही छान चव येणार आहे या चटणीला. इथे मी 2 चमचेभर शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे. त्यातच जिरं आणि मिरचीची फोडणी दिलेली आहे. तर हे पहा, मस्त अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे. झटपट तयार होणारी ही चटणी आहे. कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता. आता चटणी तर आपली तयार झालेली आहे. लगेचच साबुदाणे वडे बनवून ठेवलेले होते ते आता तळून घेऊया. तर आता इथे मी साबुदाणे वडे तळण्यासाठी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. हे वडे आपण उपवासाला करत आहोत, त्यामुळे मी इथे शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे. आता वडे तळत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेलाचे जे टेम्परेचर आहे ते आपल्याला मीडियम ठेवायचे आहे. अजिबात जास्त कडकडीत ठेवायचं नाही, नाहीतर वड्यांचा रंग चेंज होतो आणि आतून ते कच्चे राहतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वडे तळत असताना कढईमध्ये आपल्याला अजिबात जास्त वडे घालायचे नाही. साधारणतः 3 ते 4 वडे आपल्याला टाकायचे आहे. जर वडे कढईत जास्त टाकले तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन वडे जे आहेत ना ते तेलकट होतात. त्यासाठी वडे कढईमध्ये जितके बसेल तितकेच वडे आपल्याला यात घालायचे आहे. आणि गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला अजिबात कमी ना जास्त मोठी ठेवायची आहे. तर मध्यम गॅसवरती एकदम कुरकुरीत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मस्त असे हे आपले वडे तळून झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल जराही कुठेही कढईमध्ये फुटलेले नाही हे वडे, आणि अजिबात तेलकट सुद्धा झालेले नाही. तर आपले मस्त असे हे वडे आणि आपण तयार केलेली चटणी आहे ती लगेचच सर्व करून घेऊया. हे वडे आपल्याला इथे खाण्यासाठी तयार झालेले आहेत. वडा तुम्हाला दिसत असेल अजिबात जराही कुठेही तेलकट झालेले नाहीये. एकदम मस्त असा हा वडा तयार झालेला आहे. वरून तर एकदमच कुरकुरीत झालेला आहे. तर मस्त असे हे कुरकुरीत साबुदाणे वडे आपले इथे तयार झालेले आहेत. सुरुवातीला मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या साबुदाणा वडा बनवताना नक्की वापरा. त्यामुळे तुमचे साबुदाणे वडे तेलकटही होणार नाही आणि तेलात सुद्धा फुटणार देखील नाही. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. थँक्यू.